नाशिक रायगड जिल्ह्यातील महामार्गावरील खड्डे वाहतूक कोंडीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली। त्यांनी रस्ते दुरुस्तीच्या कामात हयगय नको, नागरिकांना वाहतूक कोंडीपासून तात्काळ दिलासा द्या असे आदेश दिले आहेत। रॅपिड किंग सेंटर हार्डनर M60 तंत्रज्ञानाच्या वापराने महामार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम प्रगतीपथावर आहे। ठाणे, पालघर, नाशिक, रायगड जिल्ह्यातून होणाऱ्या अवजड वाहतुकीचे नियम करा असं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं। नाशिक महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते। त्यांच्या गाड्यांचा ताफा वाशिम येथील झालेल्या ट्रॅफिकमध्ये अडकला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई नाशिक महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांची पाहणी करण्यासाठी निघाले असताना त्यांनी पडघाट टोल नाका सोडल्यानंतर वाशिंद येथे झालेली वाहतूक कोंडीमध्ये त्यांचीच गाडी अडकली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी ट्रॅफिकमधून काढण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर उपाययोजना करण्यासाठी संबंधित यंत्रणांना आदेश दिले। तर ठाणे, नाशिक, ठाणे ते अहमदाबाद या महामार्गावरील खड्ड्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। नागरिकांना वाहतूक कोंडीमुळे होणाऱ्या त्रासातून तात्काळ दिलासा देण्यासाठी यंत्रणांनी दिवस रात्र एक करून खड्डे बुजवावेत, त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा। तात्काळ खड्डे बुजवण्यास वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळेल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले। ज्या ठिकाणी खड्डे भरायला कालावधी आवश्यक असतो तेथे प्रीकॉस्ट पॅनलचा वापर करावा। राष्ट्रीय महामार्ग व्यवस्थापनाने त्यासाठी तातडीने कार्यवाही करावी। यंत्रणांनी समन्वयातून कामं करावीत। दुरुस्तीच्या कामात अडथळा आणण्याविरोधात गुन्हे दाखल करा असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले।